काही दिवसामध्ये पाहिलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीसाठी बांधलेल्या आहेत. अखंड राष्ट्रवादी होणार का? एक असं आहे, काही रयत शिक्षण संस्था किंवा न्यायाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये जी काय प्रगती करायची या संदर्भातला त्या बैठक होत्या. मी वारंवार स्पष्ट केलं आणि आजही स्पष्ट करू इच्छितो आहे की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती आधारित अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आम्ही सर्वांनी म्हणून सामुदायिकरित्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अमित भाईंनी आम्हाला मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती 41 आमदार घड्याळाच्या चिन्हावरती निर्वाचित करत शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एनडीएची वाटचाल आमची भविष्यामध्ये चालू राहणार आहेच. मोदी साहेबांच्या, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल ही एनडीएचा घटक म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही वेगवेगळ्या बातम्या येतात त्याच्यामध्ये काय फारसा अर्थ असं मला स्वतःला काय वाटतं. आपल्याच पक्षातले हसन मुश्रीफ म्हणतात की आनंदच होईल दोन्ही पवार एकत्र आले तर. एक असं आहे, मी राजकीय भूमिका मांडतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. पक्षाची राजकीय भूमिका जी पक्षांनी सामुदायिकरित्या घेतलेली आहे, ज्यावरती महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केले, त्या भूमिकेच्या आधारितच पक्षाची उद्याची वाटचाल ही राहणार. सुनील तटकरे यांनी वैयक्तिकरित्या एक असं आहे की आपण गल्लत करता कामा नये. कुटुंब आणि राजकारण हे भिन्न आहे. आज एक राजकारणामध्ये विशिष्ट राजकीय भूमिका घेऊन आम्ही सर्वांनी वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या अनुषंगानेच आमची पुढची उद्याच्या भवितव्याची राजकीय वाटचाल सुरू राहणार आहे.